आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॅडीने काय बनवलं होतं काय माहिती, हे असं वाटत होतं नेपाळचा नकाशाचा का काय। बरं आहे की एखाद्या गोष्टीमुळे कुणामध्ये चांगले बदल घडत असतील तर चांगलंच आहे। हा पण आत्या, तेजू बरी होईपर्यंत ना डबा इथनच पाठवायचा तिला, उगाच त्रास व्हायला नको तिला। अरे नाही होणार, एकदा का आजचं जेवण तिच्या पोटात गेलं आणि आजच्या गोळ्यांचा डोस तिच्या पोटात गेला का नाही की उद्यापासून कशी टनाटन उड्या मारते बघ। आत्या काय विचार करतेस? अरे काय नाही, नशीबवान आहे बघ तेजू, असं माहेर सगळ्या पोरीसनी मिळायला पाहिजे। जरा कुठे तिकडे बहिणीला खोकला लागला की भाऊ हितनं गोळ्या घेऊन औषध घेऊन पळत जातोय, आणि एक आमचा भाऊ आहे, मी हिथं आल्यापासून कशी हायस हे बी विचारलं नाही मला। भावानं कसं बहिणीचे लाड करावेत, माया करावी, येत आहे का ऐकायला? दादा दादा दादा, अगं हळू 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 बाहेरनच आवाज येत झालीस, काय झालं एवढं? दादा आज असलं मस्त वाटलं ना, पहिला दिवसच एवढा भारी होता ना। तिथल्या शिक्षकांनी आम्हाला सिलेबस समजून सांगितलं, पूर्ण कोर्स करायला तर एवढी मजा येणार आहे ना, काय बोलायलाच नको। पण तू एकटी झालीस होय? पुढे नाही आला सोडायला? आलता की त्यांनीच तर सोडलंय, आणि मग तो लगेच दुकानावर गेला। तो म्हणे मला लय काम आहे, नाही तर परत दादा ओरडेल। बरं ते सोड दादा, आज मी कम्प्युटरवर एक नवीन गोष्ट शिकली। आमच्या कोर्समध्ये ना 2 प्रकार आहेत, एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल। आज काय झालं माहितीये? नाना, यापुढे लोकांचा विचार करत स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये। कोणाला तुमची जखम दिसली तर दिसू दे, पण म्हणून हे असं रुमालाने बांधून ठेवून त्यावर मलमपट्टीच करायची नाही, हे चुकीचं आहे। मी त्या दिवशी तुम्हाला 2 शब्द काय बोलले, माझ्या मनातलं काय सांगितलं तर तुम्ही एवढा त्रास करून घेतला स्वतःला। मान्य आहे मला, बोलले असेल मी, पण तुम्हीच सांगा ना, बापाकडे लेकीने मन मोकळं नाही करायचं तर कोणाजवळ करायचं? आणि यापुढे एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, मला तुमच्यावर चिडण्याचा, तुमच्यावर रुसण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि तो आत्ता नाही तर लग्न आधीपासूनच आहे। असं काय नाही पुरे, मी आपल्या दत्तूला शब्द दिला होता म्हणून हे सगळं। ना तुम्ही किती बी कारणं दिली ना तर बी मला माहिती, मला त्रास झालेला नाही बघवत तुम्हाला, पण तुम्ही काळजी नका करू। यापुढे ना आपण दोघं मिळून यांच्या जिमसाठी प्रयत्न करू, जमेल ते करू, आणि लवकरात लवकर पैसे जमवून यांना देऊ। पण तोवर ना तुम्ही हे असलं काम करायचं नाही, रात्री बेरात्री उठून कामावर जायचं नाही, तुम्हाला त्रास होईल असं काय बी करायचं नाही, मला वचन दे। अगं मी थोडं स्वतःला त्रास होईल असं काम करतोय, आणि जेवढं झेपल तेवढंच करतोय की मी। नाना, तुम्ही मला वचन देणार की नाही? तुमची मुलगी म्हणून जसं मी तुमची काळजी घेऊ शकते ना, तसं तुम्हाला दटावून सांगू बी शकते, कळलं? तेवढा अधिकार आहे ना मला? होय, मग द्या वचन। बरं बाई, देतो वचन। इथून पुढे तुझ्या मनाविरुद्ध काय बी करणार नाही, पण आपले जे ठरले ते कोणाला बी सांगायचं नाही। नाही सांगणार, मी बी तुम्हाला वचन देते। एवढं चालतंय। काय इनामदार साहेब, लय गडबड केली तुम्ही येण्याची। अरे आज सुट्टी संपत आली होती, त्यामुळे गडबड करणं गरजेचं होतं, म्हणून म्हटलं लगेच भेटून घ्यावं तुम्हाला। काय हरकत नाही। हे आमचे धाकले बंधू प्रसादराव, समजा शिक्षण अमेरिकेत झाले बरं का, आता इंग्रजी सोडून बाकीच्या भाषेत थोडे ढिला आहेत आणि थोडं कमीच बोलतात, पण लय हुशार आहेत बरं का। नो इश्यू, आय एम कम्फर्टेबल विथ इंग्लिश।
घरकाम शिक्षण नोकरी सगळं व्यवस्थित हाताळायची तयारी आहे तिची. आणि आता पी जीसाठी बाहेरच्या देशात प्रयत्न चालू आहेत. सगळं मनाप्रमाणे जमलं तर दोघांनाही तिकडंच सेटल करूया. दादा यांची काय माहिती काढली होतीस का नाहीस? तर आपल्या अख्ख्या खानदानात एवढं कोण शिकलं नाही, तर आपल्याला इकून खायली. सरनोबत साहेब, आमची मुलगी तुम्हाला जर पसंत असेल तर पुढच्या तयारीला लागू आपण. आणि आम्हाला विचाराल तर आम्हाला मुलगा पसंत आहे. तुमच्या जर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या तर लागली सुपारी फोडूया आपण. आजच्या काळात फक्त पोरगा पसंत आहे म्हणून चालत नाही हो. मुलीला घरच्या वातावरणाशी जुळून घेता यायला पाहिजे. आता माझी नातसून सुषमा, अहो 15वी पास झालेली आहे, पण लगीन झाल्यानंतर लगेच कुटुंबाच्या जबाबदारीकडे लक्ष घातलं तिने. आणि एवढं समजाय आमच्याकडे तर नोकरी करण्याची गरजच काय नाही का. आणि आमच्या परसाच्या बायकोनं म्हणजे असं समज करायला पाहिजे, म्हणजे घरच्यांचे मानपान, नातेवाईकांचे मानपान, नंतर घरातले उत्सव रीती भाती सण परंपरा गावातले उत्सव हे समदे तिनं कराया पाहिजेत. तुमची पोरगी परदेशात जाणार कवा, शिक्षण करणार कवा, घरातल्या कामात लक्ष देणार कवा. आणि आमच्या घरची रीत ही आहे की आमच्या घरातल्या सुनेनं नोकरी करता कामा नये. अव घरातले पुरुष एवढे बक्कळ कमवतात, गरजच काय नोकरीची. तेव्हा घरातल्या बायकांनी घरात लक्ष घालावं एवढीच अपेक्षा आहे त्यांची. कुठल्या काळात जगताय तुम्ही? बाबा, मला अशा घरात लग्न नाही करायचंय. माझ्यासाठी शिक्षण ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. आणि मी खूप मन लावून शिकतेय, नोकरी करण्याचे स्वप्न पाहतेय, आणि आता नोकरीच करता येणार नाही म्हणजे सॉरी. हे बघा इनामदार साहेब, आम्ही काय तुमच्या जोर जबरदस्ती नाही केली. नाही तुमच्या मागे लागलो की आमच्या प्रसाचं लग्न करा, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. हो पण सरनोबत साहेब, थोडं शांततेने बोललो असतो आपण. आता तुमच्या पोरीला लगीनच नाही करायचं तर मग कशाला बोलायचं शांतपणे? दरवाजा तिकडे निघा. काय शशिकांतराव, अहो या परसासाठी कुणाची सोयरी कानायची हे बी कळे नव्हे तुम्हासनी. अगं अजय, या वकिलामुळे प्रसादच्या लग्नाची बातमी ही वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आहे. आता परडीच्या उत्सवामध्ये सगळी आजूबाजूच्या गावातील नामांकित लोक आली होती. आणि या समद्यांनी या प्रसादचा समजा तिथे थाट बघितला. त्यामुळे आम्हाला नुसतं फोनवर फोन. आता समद्यांना नाही म्हणून सांगून आमच्या तोंडाला फेस आलाय.